सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. एका बाजूने रुपाली नेत्रावर वार करत असते, पण नेत्रा रुपालीचा वार अडवून धरते. तर दुसरीकडून अस्तिका नेत्राला दंश करण्यासाठी पुढे येते. मात्र नेत्रा दुसऱ्या हाताने अस्तिकाचा देखील गळा दाबते. दोन्ही बाजूने एकाच वेळी होणारा वार रोखून नेत्रा उभी असते. नेत्राने गळा दाबल्याने अस्तिकाला श्वास घेणे अवघड झालेलं असतं. तर रुपाली मोठ्याने ओरडून तिला सांगत असते की अस्तिका दंश करत राहा. नेत्राला काही दंश करता येत नाही. त्यामुळे रुपाली खूप चिडते. ती पूर्ण ताकद लावून त्यावर पुन्हा एकदा वार करायला जाते. मात्र नेत्रा तिचा हात घट्ट पकडून ठेवते. रुपालीला जागचा हलताही येत नाही. तिकडे अस्तिकाला सुद्धा काहीच करता येत नसते आणि मग त्यानंतर ती लगेच तिच्या नागरूपामध्ये येते. मात्र नेत्रा तरीसुद्धा तिला सोडत नाही. ती अस्तिकाचा गळा दाबून उभी असते. रुपाली पुन्हा अस्तिकाला नेत्राला दंश करायला सांगते. मग अस्तिका नागरूपामध्ये येऊन नेत्राच्या हाताला दंश करते आणि ते बघून इंद्राणी खूप घाबरते. तर दुसरीकडे अद्वैतच्या हातातील बशी फुटते, त्यामुळे तो देखील खूप घाबरतो. तर दुसरीकडे रुपाली पुन्हा मोठ्याने ओरडून अस्तिकाला सांगते की तिच्या हाताला दंश करत राहा आणि त्यामुळे अस्तिका नेत्राच्या हातावर 3-4 वेळा दंश करते. पण नेत्रासुद्धा जागची हालत नाही. ती अस्तिकाला सोडत नाही. ती अस्तिकाचा गळा पकडून तशीच उभी असते. अस्तिकाच्या गळ्यातून रक्त येऊ लागते. तिचा जीव जातो. तिला मारल्यानंतर नेत्रा तिला सोडून देते आणि त्यामुळे इकडे रुपाली खूप घाबरते. ती रागातच नेत्राकडे बघत असते. तर नेत्रा हसतच तिला सांगते की विरोचकाचा तुझा नाग मेला. मात्र नागाने केलेल्या दंशामुळे नेत्राच्या तोंडातून फेस येऊ लागतो आणि ती बेशुद्ध होते. त्यामुळे इंद्राणी खूप घाबरते, पण तिला जास्त हलताही येत नाही. इंद्राणी, नेत्रा आणि अस्तिका तिघेही जमिनीवर पडलेले असतात आणि त्यानंतर रुपाली अस्तिकाजवळ जाते. ती म्हणत असते की तू या विरोचकाचा नाग होती, या विरोचकाची सेवक होती. विरोचकासाठी तू बलिदान दिलं आहे आणि जो सेवक विरोचकासाठी स्वतःचं बलिदान देतो, त्याचं अस्तित्व हा विरोचक पुन्हा जिवंत करतो. तर इंद्राणी रुपालीचं हे सगळं बोलणं ऐकत असते. पण रुपाली नक्की काय बोलते हे तिच्या काही लक्षात येत नाही. तर रुपाली अस्तिकाकडे बघत म्हणत असते की राज्याध्यक्षांना तुझा चेहराही बघायचा नव्हता ना? पण आता त्यांना आयुष्यभर तुझा चेहरा बघावा लागेल. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्की भेटणार. आता राज्याध्यक्षापैकी एकाचं शरीर मी तुला देणार. हे शरीर तुझं असेल, पण आत्मा तुझा नसेल. मात्र तू मनुष्यरूपात कायम माझ्याजवळ राहशील. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून इंद्राणीला धक्काच बसतो. ती नेत्राला हाक मारण्याचा प्रयत्न करत असते. तर रुपाली रागातच तिच्याकडे बघत म्हणते, तुझी नेत्रा कधीच मेली. या विरोचकाने मारून टाकलं तिला. मी सांगितलं होतं ना, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये विरोचकाचा विजय होणार. आणि कुठे गेली तुझी ती त्रिनयना? नाही आली ना तुमच्या मदतीला? आणि ती तुमच्या मदतीला येणारसुद्धा नाही, कारण ती या विरोचकाला घाबरते आणि मी तुला मुद्दामच जिवंत ठेवली आहे. जा तुझ्या त्या त्रिनयनाकडे आणि सांग तिला की तिच्या मुलीला मी मारून टाकलं. त्यानंतर ती नागाला घेऊन तिथून निघून जाते. तर इंद्राणी कसाबसा तिच्या खिशामधून मोबाईल काढते आणि अद्वैतला कॉल करते. तर दुसरीकडे रुपाली नागाला घेऊन जंगलात बसलेली असते आणि ती हसत असताना नागाकडे बघत म्हणते, अस्तिका, मी आत्ता जे काही बोलले त्यावर त्या मूर्ख इंद्राणीने विश्वास ठेवला असेल, कारण ती या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरली आहे की मी मनोरमाची शक्ती माझ्याकडे आहे आणि त्या शक्तीमुळे मी तुला पुन्हा जिवंत करू शकते. आणि त्यानंतर ती तिचा हात त्या नागावरून फिरवते आणि मनोरमाच्या शक्तीमुळे नागाला झालेली जखम भरून येते आणि विरोचकाचा नाग पुन्हा जिवंत होतो. त्यामुळे रुपाली खूपच खुश होते आणि ती त्या नागाकडे बघत म्हणते की असं काही होऊन देईन मी तुला. तू साधासुद्धा नाग नाही, तर या विरोचकाचा नाग आहे. मी तुला काहीच होऊ देणार नाही. मला खात्री आहे की त्या नेत्राला सुद्धा काही झालं नसणार, कारण ती त्रिनयनाची मुलगी आहे आणि जरी तू तिला दंश केला असला ना, तरी ती जिवंतच असणार. त्यामुळे आता आपण असं काहीतरी करायचं की ती स्वतःच स्वतःचा जीव घेईल. आणि त्यानंतर अस्तिका पुन्हा मनुष्यरूपात येऊन विचारते की विरोचका, नक्की आपण काय करायचं आहे? आणि त्यावर रुपाली सांगते की नेत्रा ज्या हॉस्पिटलमध्ये असेल तिथे आता आपण जायचं. आता त्यापुढे नेत्राची जागा तू घ्यायची. रुपाली नेमकं काय बोलते हे अस्तिकाला कळत नाही. तर रुपाली तिला सांगत असते की आता नेत्राची त्याच घरातील जागा, अद्वैतच्या मनातील जागा तू घ्यायची. आता नेत्राच्या प्रत्येक नात्यावर तुझा हक्क असेल. आणि मग त्यानंतर दोघीजणी तिथून निघून जातात. दुसरीकडे अद्वैत जंगलात पोहोचतो. नेत्रा आणि इंद्राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. इंद्राणीच्या डोक्यावर जी जखम झालेली असते त्यावर उपचार केले जातात. ती ठीक असते. मात्र नेत्रा काही शुद्धीवर येत नाही. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात,
पण नेत्रा उपचारांना प्रतिसाद देत नसते आणि तिची अवस्था बघून अद्वैत मात्र पूर्णपणे खचून जातो. रडतच इंद्राणीला विचारत असतो की आत्या, आपल्या नेत्राला काही होणार तर नाही ना? पण त्यावर इंद्राणीसुद्धा काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर अद्वैत तिथेच असणाऱ्या नर्सकडे चौकशी करतो, पण ती नर्ससुद्धा त्याला काही सांगत नाही. आणि मग शेखर आणि केतकीसुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात. नेत्राची अवस्था बघून त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही हतबल होतात आणि रडू लागतात. अद्वैत आणि इंद्राणी त्यांचं दुःख बाजूला ठेवून या दोघांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण नेत्राच्या अवस्थेमुळे संपूर्ण राज्याध्यक्ष फॅमिलीच खचून गेलेली असते. मग इंद्राणी सगळ्यांना सांगते की हे सगळं काही रुपालीने घडवून आणलं आहे. तर व्ह्यूअर्स, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.